4 दिवसांपूर्वी बाळाच्या चाहुलीने घरात आनंदाचे वातावरण. आता मुंबईत भाड्याने घर घेऊ आणि पत्नी आणि बाळासोबत राहू अशा उत्साहाने त्या पोलिसांनी घराचा शोध सुरू केला. रविवारी कर्तव्य संपून तो कांजूरमध्ये भाड्याने घर पाहण्यासाठी निघालेला. पाहतो तर काय रेल्वे स्थानकावर रविवारी गाड्यांचा गोंधळ. तेव्हा घर पाहायला जाण्याच्या उत्साहाच्या भरात त्याने रेल्वे ट्रॅकवरून फलाट ओलांडण्याचा निर्णय घेतला. पण ह्या शॉर्टकटने त्यांची आनंद यात्रा कायमची संपवली. रवींद्र बाळासाहेब हाके वय 28 असं मृत पोलिसाचे नाव असून ते मुंबई पोलीस दलातील सशस्त्र पोलीस दलात कार्यरत होते. मूळचे पुण्यातील इंदापूरमधील मदनवाडीमधील रहिवासी असलेले हाके यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. 4 दिवसांपूर्वी पत्नीने बाळाला जन्म दिल्याने ते आनंदात होते. पत्नी आणि बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी त्यांनी कामापासून जवळच्या अंतरावर भाड्याने घराचा शोध सुरू केला. कांजूर महाडा कॉलनीत राहणाऱ्या मित्राला कॉल करून त्यांनी रविवारी घर पाहण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार रात्रपाळीचे कर्तव्य संपून रविवारी सकाळी ते कांजूर स्थानकात उतरले. मात्र रविवारी मेगा ब्लॉक असल्याने गाड्या उशिराने असणार म्हणून त्यांनी पादचारी पुलाचा वापर न करता फलाट बदलण्यासाठी रेल्वे ट्रॅकचा शॉर्टकट निवडला. मात्र कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असलेले हाके यांना रेल्वेची टॉवर वॅगन गाडी दिसली नाही. या अपघाताबाबत कुटुंबियांना कळतच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या घटनेने पोलीस दलातही हळहळ व्यक्त होत आहे.